श्रोतेहो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुठलीही सामाजिक कार्य करणारी संस्था उभी राहते ती एक दोन द्रष्ट्या व्यक्तींच्या पुढाकारानं. संस्था तिचं काम जसं उभं राहतं, विस्तारत जातं, तसतसे कार्यकर्ते जोडले जातात. संस्थेच्या कामाचं स्वरूपही मग विस्तारत जातं. समाजातल्या बदलत्या गरजांचा अंदाज घेत जी संस्था काम करत राहते त्याच संस्थेचं कार्य सातत्याने होत राहतं असं म्हणायला पाहिजे. वंचित विकास ही संस्था 1982 त्यांनी कामाला सुरुवात केली. संपूर्ण समाज परिवर्तन हे अंतिम ध्येय ठेवून जाणीव संघटनेने 1982 कामाला सुरुवात केली आणि त्याचंच संघटनात्मक कामाचं स्वरूप विधायक कामाची जोड असेल तर सामाजिक परिवर्तनाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुकर होईल असं म्हणून संघटनात्मक कामाबरोबरच वंचित विकास या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना 1985 झाली. 40 वर्ष होत आली या संस्थेला. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कामं करत या संस्थेचं आजचं स्वरूप आणि आजचं काम याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत या संस्थेच्या कार्यकर्त्या मीना कुर्लेकर आणि सुनीता जोगळेकर यांच्याशी. मीनाताई नमस्कार. नमस्कार. सुनीता नमस्कार. नमस्कार. तुम्ही दोघेही जणी या संस्थेसोबत जवळपास 32 वर्ष आहात आणि वंचित विकास असं म्हटलं की आठवण येते ती अर्थातच विलास चाफेकरांची आणि विजयाताई लवाट यांची सुद्धा. सुनीता, सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना या दोघांच्या कार्याबद्दल आणि वंचित विकासची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. चाफेकर सरांनी जाणीव संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि मग त्यानंतर वंचित विकासच्या माध्यमातून विधायक कामांचे काही प्रयोग समाजासमोर ठेवून संघटनात्मक काम कसं पुढं नेता येईल, मासेसचा विकास कसा करता येईल याची एक उदाहरणं त्याच्यासमोर आली. आणि सरांनी मुख्यतः स्त्री पुरुष समानता, जातीयता नष्ट व्हावी, थोडक्यात माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं या हेतूनी आणि जे वंचित घटकातल्या स्त्रिया आणि मुलं आहेत त्यांच्यासाठी काम सुरू केलं आणि आमचे महाराष्ट्रभर आणि मध्य प्रदेशमध्ये विविध प्रकल्प त्याच्यासाठीचे सुरू झाले. अर्थातच कामाची गरजेनुसार प्रकल्प सुरू झाले. ज्या कामांची गरज संपली ती कामं थांबून नवीन ज्या समस्या असतील त्याच्यावर संस्थेने काम सुरू केलं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये चाफेकर सरांनी त्यावेळेला विजयाताई होत्या संस्थेसोबत, लालबत्ती विभागातल्या स्त्रियांच्या मुलांसाठी आरोग्यविषयक पण काम सुरू केलं. आणि मग वस्तीमध्ये मुलांसाठी काम करताना, स्त्रियांसाठी काम करताना रादर असं लक्षात आलं की मुलांच्यासाठी पण काहीतरी या काम केलं पाहिजे. कारण कागदावरती सगळ्या गोष्टी असतात पण प्रत्यक्षात ह्या मुलांच्याकडे एक घाणेरडी मुलं किंवा कुठली मुलं असं बघितलं जायचं. तर ही मुलं तर सगळ्यात वंचित घटक होती. म्हणून मग तिथल्या 12 मुलांना उचलून निहार नावाचं घरकुल सुरू केलं. तिथे मुलांना नेलं. विजयाताई लवाटेच त्यावेळेला होत्या. मी माझ्या कामाची सुरुवात आधी रानवाराच्या ह्यांनी केली आणि मग मी निहारचं कामामध्ये लक्ष घालायला लागले. तर निहारचं काम सुद्धा आम्ही 2018 थांबवलं. जवळपास 250 मुलं मुलींचं ह्याच्यातनं पुनर्वसन झालंय निहारच्या कामातनं. 2015 जे ॲक्टमध्ये नवीन अमेंडमेंट आली आणि स्पेसिफिक ही कॅटेगरी नोंदली गेली की या स्त्रियांची मुलं यांना कुठल्याही बालगृहामध्ये प्रवेश मिळावा. आधी ते होतं पण तसा प्रत्यक्षात प्रवेश नाकारला जायचा या मुलांसाठी. म्हणजे अनाथांना प्रवेश मिळायचा किंवा त्यांच्यासाठी होतं, अपंगांच्यासाठी होतं, पण ह्या मुलांसाठी म्हणून मग वेगळं त्यावेळेला सरांनी आणि विजयाताईंनी मिळून ते घरकुल सुरू केलं. पण तरीही सोसायटीपासून ही मुलं वेगळी पडू नयेत, घरकुल तर केलं पण त्यांना जवळपासच्या शाळेमध्ये घातलं. कारण समाजानेच त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि ही मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी हा मुख्यतः हेतू होता. आणि निहारचा अर्थही दवबिंदू असा आहे की ह्या मुलांचं आयुष्यही तसंच होतं की त्यांना चांगली परिस्थिती मिळाली, वातावरण चांगलं मिळालं तर ती खुलतील, फुलतील, मोठी होतील आणि नंतर त्यांचा जो काही
हा स्टिग्मा आहे तो आपोआपच गळून जाणार आहे, कारण मुलं शिक्षणाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने मोठी होतील, बरोबर. समाजामध्ये मिसळली जातील. आणि आज आमची सगळी मुलं छान सेटल झालेली आहेत. त्यांना मुलं होऊन त्यांची आता शिक्षणं पूर्ण व्हायची वेळ आली आहे, काही सुरुवातीच्या बरोबर. मुलांची. पण मुलांना या गोष्टीचा जसा फायदा झाला तसं समाजाने स्वीकारणं असंही झालं का याच्या संदर्भात? हो, सुरुवातीच्या काळामध्ये निहार लोहगाव, वडगाव, शिंदे रस्त्यावर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास झाला होता, की ही मुलं इथे नकोत. मग जागा बदलाव्या लागल्या आम्हाला तिथल्या. वडगाव, शिंदे, गुलाबहरी वस्ती म्हणून तिथे आहे. तिथे भाड्याने जागा घेतलेली होती. त्याच्यानंतर मग विजयाताईंना उत्तमराव भैरट पाटील यांनी अ, जागा एक बक्षीसपत्राने दिली तिथेच वडगाव, शिंदे रस्त्यावर. आणि मग तिथे अनेक लोकांच्या पर्यंत हे काम जाऊन लोकांच्याकडनं देणग्या हे करून तिथे घरकुल उभं राहिलं. सुरुवातीला 12 मुलं असलेली संख्या एकेकाळी 90 पर्यंत गेली होती. मुलं येत जात असं ते चालू होतं. आणि समाजाने ॲक्सेप्ट करण्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आता गावामध्ये जर बस स्टॉपपासून थोडं लांब आहे, तर आता निहार आम्ही थांबवलं तरीही लोक देणग्या घेऊन तिथपर्यंत येतात. खाऊ द्यायचं आहे, अमकं द्यायचं आहे, तमकं द्यायचं आहे. आणि कोणीही सांगितलं निहारला जायचं आहे, तर रिक्षावालेही पटकन आणून सोडतात. बरोबर. इतकी 40 वर्षामध्ये प्रबोधनाचं काम करत राहणं, निरनिराळ्या समाजातल्या घटकांचं प्रबोधन, हे तुमची वंचित विकास करत आलाय. मीनाताई, याच्याबद्दल ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की हे प्रबोधन काय स्वरूपाचं आजही चालू आहे? समाजामध्ये परिवर्तन व्हायचं असेल तर त्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. सरांचा मुख्य भर पहिल्यापासून प्रबोधनावर होता. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगणं, मी खूप वेळेला कळतं पण आकळत नाही, असं अनेक गोष्टींबाबत होतं. त्यामुळे आम्ही जे प्रबोधनाचं काम केलं ते लालबत्ती विभागात सुद्धा केलं आणि इतर ठिकाणी पण केलं. तर त्याच्यामध्ये जे मुद्दे आले प्रबोधनाचे, ते अजूनही तेच काम करायची गरज आहे असं मला वाटतं. दुर्दैवाने असं म्हणूया आपण. दुर्दैवाने निश्चितच कपडे बदललेत, राहणीमान बदलले, पण अजून तितका वैचारिक बदल झाला आहे असं वाटत नाहीये. म्हणजे अगदी छोटे छोट्या गोष्टी आम्ही शिकवल्या की पाळीच्या वेळेला तुम्ही स्वच्छता राखा, बाजूला बसणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे, किंवा स्त्रीचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना सुद्धा बोलायचा हक्क आहे, त्या माणूस आहेत. म्हणजे गावामध्ये पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा लोक म्हणायचे कोणी घरात आहे का? नाही, माणसं नाही आहेत. माणसं नाही आहेत म्हणजे पुरुष नाही आहेत. आणि ती बाई तिच्या तोंडाने हे सांगायची की माणसं बाहेर गेली आहेत. याचा अर्थ काय? हा किती भीषण अर्थ आहे. आणि हे ती बाई सांगते, तिलाही कळत नाही की आपण काय बोलतोय. तर तू बाई माणूस आहेस आणि तुला पण जगण्याचा इक्वल म्हणजे हक्क आहे, हे सांगायचं काम आम्ही प्रत्येक ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये कोणकोणते हक्क आहेत? चांगलं जेवायचा हक्क आहे, शिळं तूच खाल्लं पाहिजेस असा नियम नाही आहे. हल्ली आपल्याकडच्या घरांमध्ये पण असं असतं की शहरामध्ये की शिळं बाई खाते आणि त्याला एक त्यागाचं लेबल लावलं जातं की ती किती थोर आहे, घरातली बाई म्हणजे किती थोर, कारण ती शिळं खाते, ती सगळं सहन करते. आम्ही नेहमी असं सांगत आलो एक वाक्य या प्रबोधनामध्ये की तू असं सांग की मला देव पण नकोय, मला माणूस पण हवंय, मला माणूस म्हणून जगायचंय, मला विचार करायचा आहे, मला हसायचं आहे, मला खेळायचं आहे, मला फुलायचं आहे. आमच्या लातूरच्या सेंटरमध्ये ज्या वेळेला बायका प्रथम हसायच्या ना, त्या आधी रडायच्या, कारण त्यांना हसायची पण निर्बंध असतात. तेवढं हसायचं नाही, फक्त ओठ उलगडून हसल्यासारखं करायचं, दात दिसता कामा नये, खळखळून हसायचं नाही, कानातली अशी घालायची नाहीत. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याची बायकांना आवड असते. आम्ही पहिल्यांदा बायकांना हे शिकवतो की तू माणूस आहेस, तू स्वतःचा विचार स्वतः करायला शिक आणि स्वतःच्या आवडीनिवडी तर तू जाणून घे. मग शिक्षणाचा अधिकार आहे, मग लग्नाचा अधिकार आहे. आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटरला येणाऱ्या एका बाईने सांगितलेली केस मी कायम सगळ्यांना सांगते, कारण ती माझ्या मनातनं जातच नाही आहे. तिने असं सांगितलं की माझा संसार सुखी आहे, जे 4 लोकांमध्ये हवं आहे ते सगळं माझ्याकडे आहे, म्हणजे फ्लॅट आहे, गाडी आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, नवरा चांगला आहे. पण ताई मी तुम्हाला एक सांगू का, मला हा नवरा कधी आवडलाच नाही. माझा नवरा खूप चांगला आहे पण तो आवडला नाही. चांगलं असणं आणि आवडणं यातला जो सूक्ष्म फरक असतो ना, ते समजणारे आईवडील तयार केले पाहिजेत.
कारण आपण ती म्हणाली माझ्या वडिलांनी सांगितलं की स्थळ चांगलं आहे कारण आपल्या बजेटमध्ये बसतंय, तुझ्या पाठीमागे 2 बहिणी आहेत आणि आहे त्याचं राहतं घर आहे, मुलगा चांगली नोकरी आणखीन काय करतोय, पाहिजे? आणखीन काय पाहिजे. ती म्हणाली बोट ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. पण मला नाही होता, लग्नाला इतकी वर्ष झाली, त्यावेळेला तिची मुलगी 12वीला होती, मुलगा 10वीला होता. इतकी वर्ष झाली तरी मला हा माणूस आवडला नाही. तो चांगलाच आहे, तक्रार नाही आहे, पण मला आवडला नाही आहे. हे माझ्या मनात इतकं साठून राहिलं, कुठेतरी बोलावं म्हणून मी तुमच्याकडे आले. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे तिचं आयुष्य तिने किती मन मारलंय बघा. आणि आणि हे अशा अनेक कोणालाही महिला कळणार नाही. असतील मन मारून जगणाऱ्या, आपल्या भोवती अनेक दिसतात आपल्याला. किंवा असं बोलता आलं पाहिजे ना, की नाही मी जॉब करीन किंवा मी राहीन. आणि ह्याच्यामध्ये मुली पण अभिमान बाळगतात. आता हे एखाद वेळेस माझं बोलणं स्फोटक वाटेल, पण नाही मला पटत आहे हे आईवडिलांना सांगायला हरकत नाही आहे ना. म्हणजे आम्ही कधी उलटं बोलतच नाही, उलटं नका बोलू, पण हे सांगा की मला पटत नाही आहे, हे सांगण्याचं धाडस तुमच्याकडे हवं. का पटत नाही आहे हे सांगण्याचं हवं. किंवा लग्न झाल्यानंतर मुलं होण्याचा जो काही विचार असतो, त्याच्यामध्ये त्या बाईला पण काहीतरी विचार करायला संधी हवी ना. मुलगा होस तोपर्यंत मुलं झाली पाहिजेत, हा काही नियम नाही आहे. बरोबर. आत्ता ह्या वर्षात आम्ही लातूरच्या आसपासच्या खेड्यांमध्ये 4 मुलींच्या वरती ज्यांना मुली आहेत, त्यांचा अभ्यास करतोय. 4 मुली म्हणजे खरं म्हणजे खूप झाल्या. तर त्याच्यामध्ये बायका सांगतात, आजच्या ह्या साल कोणता आहे ते बघा, की नाही मुलगा होस तोपर्यंत आम्हाला हे करायलाच लागेल. हे काय आहे, त्या बाईचं तर पोतेरं होतंच, पण तिच्या मनाचं काय, तिच्या शरीराचं काय आणि इतर मुलींचं काय. पण मग एखाद्या संस्थेसोबत प्रबोधनाचं काम आपण इतकी वर्ष करतो आहोत आणि तेच प्रश्न पूर्वीचे आजही उभे राहत आहेत. हे कुठेतरी थकवणारं किंवा मानसिकदृष्ट्या खचवणारं असतं का? याच्यामध्ये ना आम्हाला सर त्या पालीची गोष्ट सांगायची की सापशिडीतल्या काळका मेघाची. सापाची, हं. की आत्ता आपल्याला असं वाटतं की आपण वर गेलोय, म्हणजे आपण सापशिडी खेळतो तेव्हा आपल्याला नंबर येतो 99, आता 100 पर्यंत पोहोचून आपण म्हणजे पुढे जाणार, तेवढ्यात पुढचा आकडा बसतो आणि आपण पुन्हा 1 वर येतो. तसं आमचं होतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की एखादी मुलगी येते पाटणबोरीची आणि ती इतकी पुण्यामध्ये छान जॉब करते आणि खुश असते किंवा आम्हाला खूप आनंद होतो. नंतर रेड लाईट एरियातली आमची जी मुलं असतात ती आम्हाला सांगतात की आता आमचं शिक्षण झालंय, आम्हाला असं असं मिळालंय, आम्हाला आनंद होतो. किंवा एखादी मुलगी स्वतंत्रपणाने येऊन सांगते की ताई मी घरच्यांना बजावून सांगितलेलं आहे की माझं शिक्षण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि हे मी पटवलं नाही तर मी जॉब करून हॉस्टेलमध्ये राहीन. आम्हाला घर मोडायचं नाही पण आनंद होतो. एखादी मुलगी सांगायला येते की ताई मी माझ्या विचारांनी आता वागायला लागली, आम्हाला आनंद होतो. त्यामुळे हा सापशिडीचा खेळ आहे. आणि अशा पद्धतीच्या कामाला पूर्णविराम कधीच नसतो. कारण आजची समस्या उद्या पुन्हा काय स्वरूप घेईल आणि आपल्यासमोर प्रश्न म्हणून उभी राहील हे माहीत नसतं. सुनीता, आत्ता या घडीला वंचित विकास कुठले कुठले प्रकल्प चालू आहेत? आत्ता आम्ही मुलांसाठीचं जे आहे ते लालबत्ती विभागामध्ये फुलवा नावाचं आमचं डे केअर सेंटर आहे. मुलांसाठी आम्ही पुण्यातल्या 15 ठिकाणी अभिरुची वर्ग नावाची एक ॲक्टिव्हिटी चालवतो. म्हणजे बालभवनमध्ये एक ठराविक क्लास जाणारा आहे किंवा ते तिथे एक मध्यमवर्गीय पालक किंवा ज्यांचे सुजाण पालक आहेत की मुलांनी खेळलं पाहिजे असं समजतं. तर आम्ही ह्या सगळ्या वस्त्यांमधल्या मुलांसाठी हे अभिरुची वर्ग चालवतो, जेणेकरून त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत होईल. आत्ता 1 तारखेला आमचं या मुलांचं स्पर्धा आहेत, अभिनय स्पर्धा म्हणजे गॅदरिंग सारखं आहे. त्याच्यानंतर मुलांसाठी निर्मळ रानवारा नावाचं मासिक आम्ही चालवतो, जे 4 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे मासिक जातं. मुलांनी लिहावं, मुलांच्या चित्रांना त्याच्यामधनं स्थान मिळावं किंवा मुलांनी लिहितं व्हावं, वाचायलाही मिळावं अर्थातच मुलांना, आणि ते त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये वाचायला मिळावं. आणि आताच्या इंग्लिश मिडियमच्या जमान्यामध्ये पालकांनी मुलांना वाचून दाखवावं. किंवा यूट्यूब चॅनल पण आहे रानवाराचा की ज्याच्यावर दर महिन्याला एक गोष्ट सांगितली जाते जी रानवारामध्ये दिलेली आहे. डिजिटल अंकही प्रकाशित होतो आणि जवळपास 11 अंक आमचे वर्षभरात प्रकाशित होतात दिवाळी अंकासहित, आणि याची वार्षिक वर्गणी फक्त ₹200 आहे. तर
लोकांनी आम्ही लोकांना एक आवाहन करतो की मुलांसाठी म्हणून मुलांना बक्षीस म्हणून द्या किंवा रानवारा लावून द्या. वाढदिवसाला खाऊ आणि खेळणी तर द्याच, पण वैचारिक खाऊ पण द्या. म्हणजे आवडेल असा खाऊ द्या. बरोबर. वैचारिकपेक्षा करमणूक होईल. मुलांना त्याच्यात स्वतःला काही करता येईल. तर ते एक काम चालू आहे. आदिवासी मुलींसाठी आमचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, जिथे सध्या रुग्णसहाय्यक हा आमचा प्रशिक्षणाचा कोर्स सुरू आहे. बर. आणि शिवणकामामधलं सुद्धा बेसिक आणि ॲडव्हान्स असे पण छोटे छोटे वेगवेगळे कोर्सेस तिथे घेतो आम्ही. रुग्णसहाय्यक जो कोर्स आहे त्याचं स्वरूप असं आहे की या 8वी 9वी किंवा 10वीपर्यंत ज्या मुली गेलेल्या आहेत त्यांना इथे प्रवेश घेता येतो. 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबर आम्ही हा कोर्स जोडून घेतलेला आहे. आणि आत्तापर्यंत तिथनं जवळजवळ 100पेक्षा जास्त मुलींचं हे प्रशिक्षण होऊन आता त्या काम करायला लागल्यात हॉस्पिटल्समध्ये. आणि ज्या गावामध्ये हा कोर्स आमचा चालतो, पांढरकवडा तालुक्यातलं पाटणबोरी नावाचं गाव आहे, तर तिथे हा कोर्स घेण्यामागचा हेतू असा की त्या संपूर्ण भागामध्ये, म्हणजे अमरावती भागामध्ये आहे पण ह्या भागामध्ये हा कोर्स नाही आहे अशा पद्धतीचं. इतकंच काय, पाटणबोरीमध्ये आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा साधी OPD सुद्धा तिथे नव्हती. बर. म्हणजे बहुतेक सगळ्या अंधश्रद्धा अमुक तमुक असं सगळंच गोष्टी होत्या. पण आता पाटणबोरीमध्ये सुद्धा छोटी छोटी क्लिनिक सुरू झालेली आहेत. किंवा पांढरकवडा तालुका जवळ आहे 25 किलोमीटर अंतरावर, तर तिथल्या PHC आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आमच्या मुली प्रॅक्टिससाठी जातात. आणि त्यांना लगेच जॉब मिळतो. म्हणजे आमचा कोर्स केलेल्या मुलीला पाटणबोरीत क्लिनिक सुरू झाल्यानंतर, वास्तविक हा नर्सचा जॉब नाही आहे, पण तरीसुद्धा तिला तिथे छान असिस्ट करायला मिळालं. किंवा पुण्यामध्ये सुद्धा आमच्या काही मुली येऊन आता पुढे GNM करणं किंवा काय हे सुद्धा सुरू झालेलं आहे. बर. आणि एकल महिलांसाठीचा तुमचा एक वेगळा प्रकल्प आहे मीनाताई. मुळात एकल महिला म्हणजे तुम्ही काय डोळ्यासमोर ठेवता आणि काय स्वरूपाचं हे काम आहे ते ऐकायला आवडेल. आम्ही गेली 40 वर्ष बायकांमध्ये काम करतो. हां. तर त्या आमच्या अनुभवातून आमच्या लक्षात आलं की एकल महिला हा पण एक छुपा वर्ग म्हणतो तसा आहे. म्हणजे परित्यक्ता आहेत, विधवा आहेत किंवा ज्यांनी लग्न केलं नाही आहे अशा आहेत. याच्याबरोबर कुटुंबात राहून एकटं पडलेल्या अशा बायका आहेत. आणि यांचं ना खूप खच्चीकरण होतं. म्हणजे मानसिक भावनिक खच्चीकरण होतं. तुम्हाला न कळत बाजूला काढलं जातं. आपल्या समाजामध्ये खूप धार्मिक संस्कार आणि काही असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये विधवा आणि परित्यक्त स्त्रियांना स्थानच नसतं. किंवा घरामध्ये सुद्धा एखाद्या बाईला मुली आहेत तर तिला बाजूला काढा. किंवा एक आमच्याकडे तर उदाहरण अशी पण खूप उदाहरणं आली की पूर्वीच्या काळी त्या मनाने लग्न लवकर व्हायचं. BA झाली आहे, चांगलं स्थळ आलं आहे, करून टाकलं. आणि मग कुटुंबातल्या ज्या जबाबदाऱ्या असायच्या त्याच्यामध्ये ती त्याच्यातच गुरफटायची. तिची मुलं, दीर जाऊ यांची लग्न वगैरे. आणि एक स्टेज अशी येते की सगळे सुट्टे होतात आणि ती घरात राहते. आणि सगळ्यांना वाटतं की हिला काहीच कळत नाही कारण ती घरातलं बघते. घरात काम करणाऱ्या बाईला, ज्याला आपण म्हणतो गृहिणी, तिला दर्जा आणि मान सन्मान दिलाच पाहिजे. आणि तो एखाद्या एक्झिक्युटिव्ह बाईच्या लेवलचा द्यायला पाहिजे, कारण ती एका वेळेला इतकी गोष्टी करत असते. आमच्याकडे एक बाई आल्या त्या अभयात, त्यांनी मला सांगितलं की मी ना राखीव खेळाडू आहे, जिथे कुणी नसेल तिथे मला पळवतात. म्हणजे कधी कधी ना ती गोष्ट खूप लागते. आणि मग आता ह्यातनं मार्ग काय काढायचा, तर मग आम्ही त्यांची मीटिंग घेतली आणि त्याला इतका प्रतिसाद आला. आणि मग त्यांनीच सांगितलं की अभया हे नाव आपण देऊयात. म्हणजे न भीता सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन आयुष्य जगणारी. आणि मग अभयाला 10 वर्ष झाली. आणि ह्यांचे एकमेकींमध्ये ग्रुप झाले. आम्ही त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, वैचारिक कार्यक्रम घेतो, ट्रिप्स काढतो, खेळ घेतो. कधी कधी ना माणसाला खूप साध्या गोष्टींची आवड असते की आज मी शर्ट पॅन्ट घालून यावं किंवा मी छान नटून यावं, पण नाही, हे चालणार नाही, आपल्याकडे असं चालत नाही. हे सगळं मोडून काढायचं. आणि त्या ठिकाणी आपण एकच सांगतो की तू फक्त तुझं नाव सांग. म्हणजे मला जर विचारलं तुझं नाव काय, तर मी फक्त मीना हे नाव सांगायचं. माझा नवरा काय करतो, मला मुलं किती आहेत, माझ्या घरी कोण, याची काही जरूर नाही आहे. कुठलीही मैत्री करताना या बॅकग्राऊंडची गरज नसते. आणि आम्ही त्यांना हे खूप मोकळेपण दिलं आणि त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आला. कधी कधी असं होतं की कुटुंबांमध्ये सुद्धा या ज्या समजा नवरा नाही आहे किंवा काही आहे,
तर अशा वेळेला घरातले लोक सुद्धा तिला बाजूला सारतात. ट्रिपला गेलं तर त्यांना वाटतं की आमच्यामध्ये आमची प्रायव्हसी जाते, अडचण होते. तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर जाता पण आपल्या घरातल्या माणसाला नेत नाही. कधी कधी कोणाचे नवरे मिलिटरीमध्ये असतात, परदेशात असतात, त्याही बायका एक वेगळ्या पद्धतीने एकटे असतात. दरवेळेला पैसा असणं हे सगळ्यावरचं उत्तर नसतं. बरोबर. तुम्हाला माणसाची सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे त्याला शेअरिंग आणि केअरिंग साठी कोणीतरी लागतं. आणि या तुमच्या उपक्रमाला प्रतिसाद संख्येने मिळाला आणि बायका येऊन मिळाल्या या सगळ्या हो, प्रकल्पांमध्ये. नक्कीच मिळाल्या. आम्ही एक एकटेपण पेलताना म्हणून कार्यशाळा घेतल्या बर. की टीकेला कसं तोंड द्यायचं, परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, की ज्यांचे नवरे लवकर गेलेत अशा बायकांचं भावनिक, मानसिक आणि लैंगिक समायोजन हा एक प्रश्न आहे आणि ह्याचा कोणी विचारच करत नाही. आपण ना नीतिमत्तेच्या चौकटीखाली बोट करून मोकळं होतं. आमच्या लालबत्ती विभागातल्या बायका बोलायच्या एक वाक्य, पण ते खरं आहे की तुमचं पोट भरलेलं असलं की तुम्हाला समोरच्या माणसाची भूक किती तीव्र असते ते कळत नाही आणि मग तुम्ही फक्त त्याच्यावर टीका करत राहता. तर ह्या सगळ्याला उत्तर शोधण्याचा आम्ही यातनं प्रयत्न केला. गरज आहे म्हणजे ही एक समाजाची. बरोबर. सुनीता, या प्रकल्पाबद्दल काय सांगायला आवडेल? अभयाच्या माध्यमातनं ठिकठिकाणी म्हणजे आमचं पुण्यामध्ये जसं काम आहे तसं मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, लातूरला पण आहे, मराठवाड्यातल्या वाशीला आहे. तर ठिकठिकाणी असे बायकांचे गट उभे राहिले आणि आम्हाला असं वाटतं की हे जे काम आहे हे सगळं एका प्रकल्पात बांधलेलं नाही आहे. म्हणजे सगळीकडच्या बायका जेव्हा जागृत होतील आणि मुख्यतः याच्यातनं आत्मविश्वास त्यांचा वाढवणं, त्यांना बळ देणं आणि स्वतःला माणूस म्हणून तिने स्वतःही स्वीकारावं आणि इतरांनी स्वीकारावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. मानसिक आधार जास्त महत्वाचा, ना मानसिक की आधार. आर्थिक मदत कुठल्याही प्रकारची, पण बरोबर. मानसिक आधार. आणि आपल्यासारख्याच इतर जणी ज्या आहेत, ज्या एकट्या आहेत, त्यांना सोबत हो, घेऊन आपण काही आनंदी नक्कीच. आयुष्य जगू शकू का, असाही नक्कीच विचार आहे. आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मला विदर्भातलं एक छोटंसं उदाहरण सांगा असं वाटतं. आमच्या विदर्भातला अभया गट होता, त्याच्यामध्ये एक बाई होती, तर तिचा नवरा म्हणायचा की ही जरा क्रॅक आहे. ती क्रॅक वगैरे नव्हती, तिचं एकच म्हणणं होतं की जर बाहेर जाताना मला सांगून जा ना, काय बिघडतं. आणि त्याला असं वाटायचं त्याचा पुरुषी अहंकार की मी तुला का सांगणार. ती म्हणाली उद्या जर काही झालं तर मीच जबाबदार आहे ना, घरातल्या गोष्टी मग मी न सांगता बाहेर जाऊ का. म्हणजे किती बायकांच्या छोट्या अपेक्षा असतात आणि या माणूस म्हणून योग्य आहेत. आपण ऑफिसमध्ये सुद्धा नियम करतो की तुम्ही बाहेर जाताना पर्सनल कामाला जाता का ऑफिशियल जाता, लिहून जा. मग तुम्हाला घरातल्या माणसाबरोबर नाही सांगता येते. हा तिचा विचार बरोबर होता, पण हा त्याच्या घरच्यांना पटवून देणं हे मग इतर अभयांनी हे काम केलं त्याच्यामध्ये. हे कुटुंबात राहत असूनही एकल असणाऱ्या बायका सगळ्या असतातच. नाही. आणि आपल्याकडे सुद्धा विधवा, परित्यक्ता किंवा अशी ही जी लेबल्स लावली जातात, तर आम्ही आता असं एक म्हणतोय अभया अभियानाअंतर्गत आम्ही मध्ये एक निवेदन पण गव्हर्नमेंटपर्यंत दिलेलं आहे की या सगळ्यांना अभया म्हणावं. मध्य प्रदेशमध्ये हे सुरू झालेलं होतं. तर आम्ही असं म्हणतोय की सरकारी योजना सुद्धा मिळतात जेव्हा, तेव्हा त्या अगदी स्पेसिफिक हे काय म्हणायचं अपमानकारक शब्द विधवा, वापरले जातात. परित्यक्ता किंवा असं म्हणण्यापेक्षा मध्य प्रदेशमध्ये कल्याणी म्हणतात, तसं अभया म्हणावं. बरं. कारण ती न घाबरता समाजाला तोंड देऊन राहत असते. इतकं सोपं नाही आहे जगणं. बरं. फुलवा नावाचा प्रकल्प हो. तुम्ही करताय, काय स्वरूपाचं काम आहे? हे निहार चालू असतानाच फुलवाचं काम सुरू केलं होतं की निहारला एक सपोर्टिव्ह ॲक्टिव्हिटी असावी ह्याने. आणि खूप वेळेला काही कारणाने या बायकांना, मुलांना इतक्या लांब ठेवणं किंवा हॉस्टेलला ठेवणं असं नाही एवढं जमायचं किंवा काही ना काहीतरी अडचणी असायच्या. मग ह्यांच्यासाठी निदान एक दिवसभरासाठीचं काही शेल्टर असेल का. आणि हा बेसिकली हा शैक्षणिक प्रकल्प आहे. म्हणजे जे गोष्ट आम्ही निहारमध्ये करत होतो तीच इथून करतो की जी मुलं आमच्याकडे येतात ती शाळेत जातील, त्यांना शाळेत सोडण्या आणण्याची व्यवस्था करणं असेल, त्यांचा अभ्यास घेणं असेल. बायकांना आता पूर्वी साक्षरता वर्ग घेतले, पण आता मोबाईल लिटरसी शिकवण्याची वेळ आली आहे. तर तसं त्यांच्या पालकांसाठी करणं आणि मुख्यतः निदान दिवसभर तरी ती एका चांगल्या जरा शैक्षणिक वातावरणात कशी राहतील आणि त्यांना त्यांचे हक्क कसे सुरक्षित मिळतील, वातावरणात राहतात. सुरक्षित वातावरणामध्ये, आणि त्यांना त्यांचे हक्क मिळतील. कारण नाही तर ही मुलं वस्तीमध्ये फिरत राहिली, काही झालं तर काय. आणि आता काय झालंय, सुरुवातीला काम केलं त्यावेळेला
वंचित विकास आणि अजून एक दोन संस्था असतील, पण आता इतक्या संस्था लालबत्ती विभागामध्ये सुरू झालेल्या आहेत की आत्ता आम्ही असं फुलवाच्या माध्यमातून सुद्धा त्याची नीड असेसमेंट करायचा आमचं काम चालू आहे की खरोखर आपण हे डे केअर चालवतोय, गरज आहे का. म्हणजे संख्येने वाढवणं हा जरी हेतू नसला तरी क्वालिटेटिव्ह इनपुट्स नक्कीच आहेत, पण मुलं एरियामध्ये आहेत की नाही, जी आहेत ती कुठं आहेत, विभागली गेली आहेत का खरोखर आता ती तिथे राहत नाही आहेत, किंवा एरिया पण बदलला आहे. आता ब्रॉथेल्स बरीचशी बंद झाली आहेत, अपार्टमेंट्स झाली आहेत. त्या याने आम्ही मग फुलवाचं काम आता नीड असेसमेंट करण्याच्या टप्प्यावर येऊन थांबलेलं आहे. 2005 फुलवाचं काम आम्ही सुरू केलं होतं. तिथनंही आतापर्यंत 2,500 मुलं आमच्या इथे येऊन गेलेली आहेत, की म्हणजे एक दिवस आला असेल, एक महिना असेल. निहारपेक्षा फुलवाचं काम जास्त चॅलेंजिंग आहे, कारण रोज नवीन तिथे मुलांचं सातत्य टिकवणं आणि ती मुलं तिथनं उठून कुठं गेली आहे याचा ट्रॅक ठेवणं, हा पण एक भाग आहे. बाहेर जाऊन पुन्हा काय बघतात, काय शिकतात. नाही, म्हणजे ती संध्याकाळी गेल्यानंतर कुठे जातात आणि ती कशी राहतात हा एक वेगळा भाग आहे, ते कळतं आपल्याला. पण तरी सुद्धा आता रात्रीची पाळणाघरं वगैरे जी आहेत, म्हणजे काही मुलं तर अक्षरशः अशी असतात, आत्ता अमुक ते अमुक वेळ इथे आली तर रात्रीच्या पाळणाघरामध्ये आता अमक्या वाजता जाणार. म्हणजे घर ही कन्सेप्ट तिथे मिसिंगच आहे, पण तरी सुद्धा आता एरिया खूप बदलला आहे. आता जी गरज आहे ना ती त्यांचं शिक्षण नीट होण्याची, म्हणजे आपण आपल्या घरात सातत्य राहण्याची हां, त्याची. आणि आपल्या घरातल्या मुलांना जसं हा क्लास लावू, तो क्लास लावू, शिकवलं पाहिजे हे कळलं आता हां, पालकांना. त्याच्या पुढे जायचं. त्याच्या पुढे म्हणजे जर सकाळी आल्यानंतर ब्रेकफास्ट देऊ मुलांना म्हटलं तर मुलं म्हणतात नाही आम्ही करून आलोय. म्हणजे हे पालकांचं शिक्षणही आम्ही केलं, मी नाही म्हणत नाही, पण आता ते त्यांना पटलंय आणि थोड्याफार प्रमाणात का होईना त्या तसं वागायला लागले. मीनाताई, आपण शेवटाकडे आलो आहोत मुलाखतीच्या. सामाजिक संस्था चालवणं हा इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव गाठीशी आहे. भविष्य काय दिसतं तुम्हाला? कारण काहीच दिवसात आपण 2025 सालामध्ये प्रवेश करणार आहोत. या टप्प्यावरती हे एकदा सांगा ना. सामाजिक संस्था ही समाजाची गरज आहे एवढं निश्चित. उलट रोज वेगवेगळे नवीन इश्यूज येतात. आता मोबाईलचा वापर, इंटरनेटचा वापर, हे नवीन त्याच्यावर काम करायला पाहिजे हे आम्हाला जाणवतं. पण काय झालं आहे की ह्याच्यामध्ये सामाजिक संस्था या देणग्यांवर चालतात. फंडिंग एजन्सींकडनं फंडिंग मिळणं किंवा CSR मिळणं हे थोडंसं अवघड पण आहे, किंवा त्यांचा एक इश्यू असतो त्याच्यावर काम करायचा. आत्ता आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय ज्येष्ठ नागरिकांच्या. झोपडपट्टीतले जे गरीब आणि वयस्क स्त्री पुरुष आहेत त्यांच्यावर आम्ही काम करतो. तर त्याच्यामध्ये काही दिवसांनी त्या एजन्सीचं म्हणणं आहे की आम्ही हे नाही करणार. आम्हाला असं वाटतं की आपण एकदा काम करायला सुरुवात केली, त्यांना सवय झालेली असते, आपण काही सर्व्हिसेस देऊन त्यांना पुढे आणत असतो आणि मध्येच हात सोडणं हे आम्हाला जमत नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी देणग्या उभ्या करणं हे एक अवघड काम असतं. आता गव्हर्नमेंटची धोरणं बदलली आहेत. पूर्वी ATGसाठी तरी देणग्या खूप यायच्या. आता ATGचा तेवढा फायदा होत नाही आहे, किंवा लोकांना इतर इन्कम टॅक्सच्या सवलती आहेत, त्यामुळे देणग्या येणं याच्यावर परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मला मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे छान कार्यकर्ते मिळणं. छान म्हणजे माझं अपेक्षा नाही आहे की खूप हायली क्वालिफाईड हवेत, पण ज्यांना मनापासून सामाजिक काम करायचं आहे. आणि इतकी महागाई वाढली आहे हे पण खरं आहे की तेवढं मानधन सामाजिक संस्था देऊच शकत नाहीत. ह्या सगळ्यातनं मार्ग काढणं हे थोडं अवघड होतं आहे. पण काम करण्याची इच्छा आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते असले तर काम थांबत नसतं. त्यातनं काहीतरी मार्ग काढून समाजासाठी सतत कार्य करणारे कार्यकर्ते असतातच. तुम्ही दोघेही जणी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वंचित विकासच्या कामांना या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा आपल्याला देता आला. तुम्हा दोघींचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.